सरांचं माझे मोठे बंधू आहेत. सरांचं व्याख्यान ऐकलेलं आहे तुम्ही, सरांचे विचार ऐकलेले आहेत. अतिशय ग्रेट विचार असतात, अतिशय सुंदर त्यांचं वक्तृत्व आहे. परंतु जेव्हा ते अध्यापन करतात तेव्हा तुम्ही काही गोष्टी शिकत असता, बरोबर आहे की नाही? आणि ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही, जी संकल्पना तुमची क्लिअर झाली नाही, ती तुम्ही तेव्हाच क्लिअर केली पाहिजे वर्गातल्या वर्गात. ती जर क्लिअर झाली नाही तर मग आपण गोंधळात पडतो आणि मग त्याच्या हसू होतो. जी समस्या, जी अडचण तुम्हाला समजली नाही ती सरांना विचारून घ्या. संकल्पना त्याच वेळा क्लिअर केली पाहिजे, नाहीतर मग कसा गोंधळ होतो तुम्हाला सांगतो. एक छोटं उदाहरण देतो. एकदा आमचे मित्र होते इंग्रजीचे शिक्षक, ते वर्गात गेले सर, आणि वर्गात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की म्हणजे उद्या येताना माय फादर हे पाठ करून यायचं. माय फादर, MYFATHER, माय फादर म्हणजे माझे वडील, पाठ करून यायचं. शिक्षकांनी सांगितलं, विद्यार्थ्यांनी ऐकलं. संध्याकाळी शाळा सुटली, सर्व मुलं घरी गेले. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झालं, आणि जेवण झाल्यानंतर तो मुलगा एक अभ्यासाला बसला आणि तो पाठ करायला लागला. MYFATHER, माय फादर म्हणजे शिक्षकांचे वडील. त्यांना आनंद वाटला. तिथे त्याचे वडील बसले होते. अरे बेटा म्हणे, माय फादर म्हणजे शिक्षकांचे वडील नाही, माय फादर म्हणजे माझे वडील. तो तसंच पाठ करायला लागला. दुसरा दिवस उजडला, शाळा भरली, शाळेत आला. शिक्षकांनी विचारलं, अरे बेटा पाठ झालं का? म्हणजे पाठ झालं सर. म्हणजे सांग म्हणून. तो उभा राहिला. त्याने सांगितलं, MYFATHER, माय फादर म्हणजे माझे वडिलांचे वडील. शिक्षक त्याला बोलले, अरे बेटा माय फादर म्हणजे वडिलांचे वडील नाही, माय फादर म्हणजे माझे वडील. पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी गेला. संध्याकाळ झाली, जेवण केलं, अभ्यासाला बसला. वडील बाजूला बसलेले होते. पुन्हा पाठांतर करायला लागला. माय फादर म्हणजे शिक्षकांचे वडील. त्याचे वडील बाजूलाच बसलेले होते. त्यांच्या वडिलांनी एक त्याच्या कानात रपाटा दिला. अरे म्हणजे माय फादर म्हणजे शिक्षकांचे वडील नाही, माझे वडील. गोंधळात पडला. पुन्हा शाळेत आला. शिक्षकांनी विचारलं, म्हणे पाठ केलं का? म्हणे केलं. मग सांग. तो म्हणे माय फादर म्हणजे वडिलांचे वडील. इकडून शिक्षकाने रपाटा दिला. शाळेमध्ये शिक्षकांचा रपाटा, घरी वडिलांचा रपाटा. त्याला काय करावं ते सुचत नव्हतं. काय करावं सुचत नव्हतं. आणि मग त्याने त्याच्या संकल्पना क्लिअर झालेली नव्हती, म्हणून त्याने त्याचा गोंधळ झाला. त्याने त्या संकल्पनेचा अर्थ लावला. आणि मग तिसऱ्या दिवशी जेव्हा तो शाळेत आल्यानंतर गुरुजींनी विचारलं, म्हणे पाठ केलं का? म्हणे पाठ झालं. मग सांग. म्हणे माय फादर म्हणजे वर्गात आल्यानंतर शिक्षकांचे वडील आणि घरी गेल्यानंतर वडिलांचे वडील. संकल्पना ही क्लिअर झाली पाहिजे अगोदर वर्गात. बघा, हे महत्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ दॅट सिच्युएशन. प्रत्येक गोष्टीची संकल्पना असते ना, ती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती समजून घेतली पाहिजे. एक कीर्तनकार कीर्तन चालू होतं, कीर्तनात लहान बाई आपल्या लहान लेकराला घेऊन आलेली होती. बघ, कन्सेप्ट क्लिअर होत नसल्यामुळे काय होतं, घेऊन आलेली होती, बरोबर ना. आणि त्याला ऐकत्या म्हणजे लहान लेकरू होतं, लहान बाळ होतं, त्याला काय समजतं. कीर्तन अतिशय जोरात चालू होतं, शांतता होती, आणि तो आलं, मम्मी मला सुसू करायचंय. आता ते मम्मी एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला लाज वाटेल बुवा, ती काय बोलली म्हणजे गुजब बसर म्हणे, नाही मम्मी मला सुसू करायचं. तिने एक कानफटीत मारलं. ती त्या कानफटीत मारल्याबरोबर मुलाने तिथे सुसू करून, लहान मुलगा. आता झालं काय, त्याने विचारलं, त्या आईने सांगितलं, म्हणजे सुसू याच्या पुढे जर करायचे असेल तर मी तुला सांगतो, ते लक्षात ठेव. सुसू तुला जर लागली तर तू काय म्हणायचं, मला गाणं म्हणायचं. काय म्हणायचं, मला गाणं म्हणायचं. त्याने तसंच लक्षात ठेवलं, सुसू लागली की गाणं म्हणायचं असं सांगायचं. घरी आला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांची आई कुठेतरी गावाला गेली होती. आईने सांगितलं की आज तू बाबांच्या जवळ झोप. तू बाबांच्या जवळ झोपला. रात्री 12-1ला बाबा खूप दाट झोपलेले होते. मुलाला सुसू आली. तो उठला. बाबांना हलून उठायला लागला. म्हणे बाबा मला गाणं म्हणायचंय, बाबा मला गाणं म्हणायचंय. अरे म्हणे गुजबाट झोप म्हणे. बाबा मला गाणं म्हणायचंय. झोप म्हणे. बाबाला किदरून, बाबा आता शक्यतो बाळ जेव्हा गाणं म्हणतंय, म्हणत बाबा मला गाणं म्हणायचंय. म्हणजे तुला गाणंच म्हणायचंय ना, मग हळूच कानात म्हणणं.
तर संकल्पना बघा, ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. माझ्या सर्व म्हणजे मला तुमच्यापेक्षा मोठं मुलं आहेत, तुम्ही सर्व माझ्या लेकीसारखे आहेत. तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो की सोशल मीडियाचा जो वापर आहे ना, तो खूप कमी करायचा. फक्त कामापुरता वापर करा त्याच्यातलं काही नॉलेज घ्यायचे त्याच्यासाठी वापर करा. कुणाशी संवाद साधायचा आहे, काही त्याच्याशी बोलायचं आहे, तेवढा वापर करा. सोशल मीडिया हे एक पिसाडलेला कुत्रा आहे. हा जो मोबाईल आहे ना, याचा वापर फक्त पाहिजे तेवढाच करा, जास्त करू नका मित्र. कारण एकदा काय झालं तुम्हाला सांगतो, इतका आहारी गेलेले आपण सोशल मीडियाच्या आहारी. एक माणूस म्हणजे फोनवर इतका बिजी होता, बोलत 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 तो दुसऱ्याच्या घरामध्ये चालला गेला. तिथे सुद्धा बसलेली जी बाई होती, ती दुसऱ्या माणसाची बाई होती, ती पण टीव्ही बघण्यामध्ये इतकी मस्त होती, मग्न होती, तिला वाटलं माझ्या नवरा आला. ती त्याच्यासाठी चहा घेऊन आली बघा. आणि तोपर्यंत यालाही समजलं नाही, त्या बाईलाही समजलं नाही. तो चहा प्यायला लागला. चहा प्यायला लागल्यानंतर जेव्हा त्याने वर पाहिलं की आई आपलं सफरे नाही बरं, आई हे दुसऱ्याचे घर आहे, इथे आपल्याला मारतील. त्याला लक्षात आलं. तो खाली उतरून यायला लागला आणि उतरून यायला लागल्यानंतर त्या घराचा ओरिजिनल मालक फोनवर बोलत येत होता. ते ओरिजिनल मालक येत होता, तो त्याच्याच घरी येत होता. तरी त्याला वाटलं की मी दुसऱ्याच्या घरात चाललो की काय. हे सोशल मीडियाचे खूप वाईट परिणाम आहेत. आणि म्हणून या सोशल मीडियापासून आपण थोडंसं लांब राहिलं पाहिजे. बरेच मुलं सोशल मीडियावर खूप भारी भारी स्टेटस टाकतात हां, आणि आपण ते वाचतो दररोज. स्टेटस टाकतात तसं ते वागत नाही. स्टेटस कुणाचे टाकायचे असतात? छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले. स्टेटस समाजात ज्यांचं आहे ना, त्यांचं स्टेटस तुम्ही ठेवा. असं कुठलंही काय स्टेटस ठेवून काय उपयोग नाही मित्रो. एकाने तितकं भारी स्टेटस ठेवलं होतं, ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर, ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर, माँ कसम ऐसा वक्त लाऊंगा उसे मिलना पड़ेगा मुझे मेरा वक्त लेकर.